आणि आता 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप, विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ याचा गंभीर आरोप। शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर महिलेचे हे गंभीर आरोप आहेत। संबंधित महिलेनं पाठवली आहे कायदेशीर नोटीस। सिद्धांत शिरसाटनं वडिलांच्या मंत्रिपदाचा धाक दाखवत महिलेला छळ केलाय। सिद्धांत शिरसाटच्या प्रकरणावर बोलताना अंजली दमानी यांची टीका। संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर, अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव। अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग। पुण्यामधील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, तर मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला। मुलीचे व्हिडिओ देखील बनवण्यात आले। पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपीनं 15 लाख रुपये देखील घेतलेत। पोलीस कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। मुजोर हगवणे पिता पुत्राचा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय। माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, व्हिडिओमध्ये मुलाकडून हा उल्लेख। वैष्णवी हगवण्याच्या अंगावर एकूण 29 जखमा, त्यातील 15 जखमा त्यापूर्वी 24 तासाच्या आत झालेल्या आहेत आणि पोलिसांची न्यायालयामध्ये ही माहिती। तर आरोपी पती, सासू, नणंद पोलीस कोठडीमध्ये 28 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे। राजेंद्र हगवणेला मदत करणं 5 जणांना भोवलं आहे। फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांकडून अटक। कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्याप फरार आहे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना। पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये निलेश चव्हाणचा शोध। तर वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेची इंस्टाग्राम पोस्ट आता चर्चेत आली आहे। सुशीलनं लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या पोस्टवर नेटिझन्सचा हा संताप आहे। यावेळी लेकीला नाही सोनेला निवडून आणा, पोस्टमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे। पुण्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे। चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, शरद पवार गटाच्या महिला आघाडीचं मुख्यमंत्र्यांना हे पत्र गेलं आहे। बाळासाहेब असते तर शहा मोदींना वाचवल्याचा पश्चाताप झाला असता। अमित शहांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार आहे। बाळासाहेब असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरमुळे मोदींची गळाभेट घेतली असती, असं शहांनी वक्तव्य केलेलं होतं। धाराशिवमध्ये उन्हाळ्यामधील पावसाच्या 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आणि मे महिन्यामध्येच 142 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे। सावडाव धबधबा तळकोकणातील सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो। पेण तालुक्यामधल्या हमरापूरला मुसळधार पावसाचा मोठा फटका। गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्तींचं नुकसान झालंय। रायगडच्या पेणमध्ये पावसाचा धुमाकूळ। बागायतदार, वीटभट्टी, व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक यांना या पावसाचा मोठा फटका बसलाय। शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलंय। पावसामुळे गडचिरोलीमध्ये धान पिकं भिजली आहेत आणि व्यापाऱ्यांनी धान पीक खरेदी करण्यास दिलाय नकार। तर गडचिरोलीच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे क्षेत्र आहे। लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। कांद्याच्या शेडचं मोठं नुकसान झालं आणि रस्त्यावरील झाडं कोसळलेली आहेत। बाजारपेठेमधील दुकानांमध्ये पाणी साचलंय। धाराशिवमधल्या लोहारा तालुक्यात मुसळधार पाऊस, शेतीला तळ्याचं स्वरूप, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान।